डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सहयोगनगरमध्ये भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी नांदेडमधील सहयोगनगर येथे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। ही स्पर्धा माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार या ठिकाणी घेण्यात आली व सहयोगनगर येथील सर्व घरासमोर अंगणात रांगोळी काढण्यात आली होती। या स्पर्धेमध्ये बाहेर जिल्ह्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक सौ. मीरा साहेबराव गायकवाड यांनी परिश्रम घेतले। सहयोगनगर परिसरातील आपल्या घरासमोर अंगणात रांगोळी स्पर्धा ही स्वतंत्र गट म्हणून ठेवण्यात आलेली होती। या स्पर्धेमध्ये 2 गट आहेत, पारंपरिक अंगण रांगोळी, पोस्टर स्वरूपात रांगोळी गट। प्रत्येक गटासाठी स्मृती चिन्ह प्रमाणपत्र सह अनुक्रमे 5000 रुपये, 3000 रुपये, 2000 रुपये अशी पारितोषिक ठेवण्यात आलेली होती। या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक परभणी येथील वैष्णवी पांचाळ हिने पटकविला आहे। विशेष गटात भाग घेण्यासाठी उत्तेजनार्थ 1000 रुपयाचे स्वतंत्र बक्षीस देण्यात आले। या रांगोळी स्पर्धेतील समिती सदस्य मंगलाबाई कवडे, रेखा कोकरे, भारती बिराडे, सागरताई मल्हारी, अस्मिता सोनकांबळे, आम्रपाली रणवीर, रोहिणी कांबळे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले। या नात्याने तुमचे सगळ्यांचा आभार मानते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण नेहमी हर्ष उल्हासात आणि आनंदात साजरी करतो। या आनंदात थोडीशी भर पडावी म्हणून हा कार्यक्रम घेतला होता। आमच्या नगरवासियांनी खूप छान प्रत्येकाच्या दारात रांगोळी काढल्या, ते बघून मला खूप आनंद झाला। एवढ्या उन्हात सगळेजण सोबत होते। आम्ही असेच कार्यक्रम आम्ही घेऊत राहूत आणि तुम्ही असेच आम्हाला साथ द्या। पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त जे भव्य रांगोळीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे, त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं। आणि या स्पर्धेमध्ये 8 पासून ते आता जवळपास 1:30 वाजतायत। सर्वांना भूक लागलेली असेल, त्याबरोबर अगदी काही क्षणात आपण देणार आहोत। पण तत्पूर्वी हे रिझल्ट देण्या अगोदर काही गोष्टी मी सांगू इच्छितोय। कारण पारंपरिक मध्ये आम्ही जे घरोघरी त्यांच्या घरासमोर जी रांगोळी टाकलेली होती अंगणामध्ये, ती रांगोळी पाहण्यासाठी आम्हाला तब्बल परीक्षक म्हणून जवळपास 5 ते 6 लोक होतो यामध्ये। आणि हे परीक्षण करत असताना बऱ्याचशा गोष्टी आम्हाला पण खूप टेन्शन। स्पर्धकांना देखील प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात येणार आहे। सोनकांबळे सर, माननीय नागेशजी सोनकांबळे सर यांच्या मेडिकल सर यांच्या देखील सन्मान होईल। देखील त्यांनी सन्मान करावा। अजून रांगोळी पाहिल्या नाही ना कोणीच? पाहिलं का? नाही, म्हणजे तुम्हाला गेस करा असं बोलूच शकत नाही। बघ पावसाळ्यासाठी पुन्हा एकदा कडकडीत टाळ्या वाजल्या पाहिजे। ती परभणीहून आलेली आहे आणि फार सुंदर रांगोळी काढली आहे। तिचा नंबर 3 आहे ना, तुम्ही त्याचा नंबर घेऊ शकता। आणि तो कंटिन्यू बिझी असतो लग्नाच्या पिरियडमध्ये रांगोळ्या निधीसाठी। खरं तर सगळेच आज विनर आहेत, अत्यंत मनापासून प्रयत्न करत असतात, प्रत्येक ठिकाणी ऑर्डरला पण जातात। आज इथे खूप भव्य स्तरावरती रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या आणि याचं नियोजन पण सुंदर नियोजन केलेलं होतं। आणि नांदेडमध्ये अशा महापुरुषांच्या जयंतीनिमित्त
रांगोळी स्पर्धा वगैरे अशा घडून आल्या पाहिजे, घेतल्या गेल्या पाहिजे, तर कलाकारांना सुद्धा एक छान व्यासपीठ मिळतं. आणि विशेष कलाकार म्हणून मी पण सांगेन आणि परीक्षक म्हणून मी पण सांगेन की परीक्षण करताना अत्यंत दुविधावस्था निर्माण झाली होती की कुणाला पहिलं देऊन आणि काय, कारण इतक्या सुंदर सुंदर रांगोळ्या मुलांनी काढलेल्या आहेत. काही पोर्ट्रेट काढलेले आणि काही थीम ओरिएंटेड पण काढलेले. शिवाय या नगरामध्ये प्रत्येक दारामध्ये एक रांगोळी काढण्यात आली होती आणि त्यातूनही एक स्पर्धा निर्माण केली होती, त्यातूनही प्राइज काढण्यात आले आणि खूप छान मला अनुभव आला या रांगोळी स्पर्धेला येऊन. थँक्यू. आयोजकांचे खरंच मनापासून धन्यवाद. त्यांनी आम्हाला बोलवलं आणि आम्हाला ही संधी दिली की रांगोळी स्पर्धा आणि अशा पद्धतीची एवढ्या मोठ्या स्तरावरती रांगोळी स्पर्धा याचं परीक्षण करण्याची खूप वेगळी मजा आली. थँक्यू. सर्वांना जय भीम. आज दिनांक 14 एप्रिल रोजी जय बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जे रांगोळी स्पर्धा घेतलेल्या होत्या, मीराताई गायकवाड यांनी खूप सुंदर असा प्रोग्राम अरेंज केला आणि त्यामुळे प्रत्येक घरातील रांगोळी बायकांनी काढलेली आहे. अतिशय उत्साहामध्ये त्यांचा जो उत्साह होता, त्यांनी खूप सुंदर बाबासाहेबांचा संदेश त्या रांगोळीमधून दिलेला आहे आणि रांगोळीमध्ये एक स्लोगन त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांचे मनस्वी अभिनंदन आणि असंच भरभराटून त्यांनी सहकार्य करावं ही सर्वांना विनंती. भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. नमस्कार, मी वैष्णवी अनिल पांचा. मी परभणी येथून आलेली आहे. आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे. त्यानिमित्ताने आज रमाई बुद्धविहार येथे नांदेड येथे रांगोळी कॉम्पिटिशनचं अरेंजमेंट केलेली आहे. मीराताई गायकवाड यांनी ह्या स्पर्धेचं सगळं नियोजन व्यवस्थापन केलेलं आहे आणि यांचं सगळं नियोजन हे अत्यंत खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आम्ही जेव्हाही कॉल करू तेव्हा ते लगेचच उचलून आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करत होते. इथं येण्यासाठी आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून इथं आहोत. आता 1:30 वाजलेले आहेत आणि मी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पोर्ट्रेट रांगोळी काढलेली आहे. त्याबद्दल माझा आज प्रथम क्रमांक मिळालेला आहे आणि मी खरंच खूप खुश आहे आणि सगळ्यांचे खूप खूप आभार की त्यांनी मला फर्स्ट प्राइज दिला आणि खरंच थँक्यू. या ठिकाणी रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, ही माहिती कुठून? सर, एक वसमतचे मनमत चिलवंत म्हणून रांगोळी आर्टिस्ट आहेत, त्यांनी मला हे बॅनर पाठवलं होतं की इथं रांगोळी कॉम्पिटिशन आहे, तुम्ही अरेंजमेंट या म्हणून पार्टिसिपेट व्हा. म्हणलं ठीक आहे, चालेल.